आजच्या आधुनिक युगामध्ये वैद्यकशास्त्र आणि विज्ञान यांनी खूप प्रगती केली आहे. पण प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं तर ऋषीमुनींनी मंत्र साधना दिली होती. तर या मंत्रांचा आपण जे रोगांवर उपचार करतो त्याच्यावर किती आणि कसा परिणाम होतो आणि त्याला काही सायंटिफिक एव्हिडन्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे वैज्ञानिक सिद्धांत आहे का, हे मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. नक्की. कसं असतं की मंत्र म्हणजे काय, मननात त्रायते इति मंत्र, की ज्या मंत्रांचं आपण मनन चिंतन हे केलं तर आपले व्याधी बरे व्हायला आपल्याला मदत होते. आता हे मंत्रचिकित्सा काय आज आली आहे का? नाही. तर ही ऋग्वेदामध्ये सांगितलेली आहे. अथर्ववेदाचा भाग म्हणजे आयुर्वेद आणि त्यातून हे मंत्र आलेत. आता उदाहरण सांगायचं झालं तर क्लिनिकमध्ये अनेक वेळा पेशंट्स येतात तेव्हा ना अनेक व्याधीने ते त्रस्त असतात आणि मग ते म्हणतात की मॅडम औषधं तर तुम्ही दिली आहेत पण बरोबर अजून काही एक्स्ट्रा करू शकतो का म्हणजे. तर मग एक पेशंट असाच होता की ज्याला अंगाला खूप खाज यायची, म्हणजे इतकी खाज होती की म्हणजे अक्षरशः सगळीकडे एक्झिमाचे पॅचेस होते, ते हील होत आलेले पण खाज काही केल्या जात नव्हती. तर घरगुती टिप तर दिली. तर त्याला म्हटलं की आपण आज एक प्रयोग करूया की हे उल्लेख ग्रंथांमध्ये आहेत. पाणी आपण जेव्हा आंघोळीचं अंगावर घेतो तेव्हा ते पाणी जे असतं ना, जर ते मंत्रित केलं तर त्यातनं एक शक्ती निर्माण होते. तर नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते, हा जो श्लोक आहे त्याला सांगितलं की रोज तू 21 वेळा जेव्हा अंगावर पाणी घेतोस तेव्हा म्हणायला सुरुवात कर. कोणताही मंत्राचा इफेक्ट आपल्याला जाणण्यासाठी मिनिमम आपल्याला 11 ते 12 दिवस थांबायला लागतं, कारण ती साधन आहे ना. सो ते घेतल्यावरती तो म्हणाला मॅडम ती खाज पूर्ण कमी झाली. काय सांगते? म्हणजे मला सुद्धा एक मिनटं असं वाटलं की अरे खरंच म्हणजे मंत्रांना जे ऋषीमुनींनी एक महत्त्व दिलेलं आहे. तर म्हणजे अनेक वर्ष तो अनेक गोळ्या घेत होता, अनेक तेलं लावत होता, अनेक साबण बदलत होता, पण जो इफेक्ट त्याला मिळाला नव्हता तो त्याला या मंत्रचिकित्सेने मिळाला. आणि त्याला महत्त्वाचं काय असतं? श्रद्धा, विश्वास आणि ती मंत्र म्हणण्याची पद्धत. मी तुला तेच म्हणणार होते की मंत्र म्हणण्याची पण एक पद्धत आहे ना, तुम्ही नुसतं नाही असं वाचल्यासारखं करू शकत. एक्झॅक्टली. त्याचे जे उच्चार आहेत, आता त्या मंत्रांच्या ज्या ध्वनी लहरी आहेत त्या तुमच्या ब्रेनवर ॲक्ट करतात, त्या तुमच्या शरीरावर ॲक्ट करतात, त्या तुमच्या मनावर ॲक्ट करतात आणि त्यानुसार ब्रेनमध्ये ते बदल होतात. असाच एक पेशंट होता, म्हणजे त्याला अनेक वेळा ॲसिडिटी व्हायची. आता मी कसं एक डिव्हिजन केलेलं की शरीरातले त्रिदोष आहेत, वात, पित्त आणि कफ. यातला वात हा खूप राजा आहे. म्हणजे वात म्हणजे पित्त कफाला कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि तिथे ते प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो. तो श्रेष्ठ वात आहे. म्हणजे हा पंचमहाभूतांचा आणि त्याचा काय संबंध आहे? म्हणजे वात, कफ आणि पित्त खूप मोठा संबंध आहे, कारण शरीरामधली जी पंचमहाभूतं आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जल, ह्या आणि म्हणजे त्रिदोष ह्यांचा घट्ट संबंध आहे. त्यातनं आपलं शरीर बनत असतं. तर हा जो पेशंट होता त्याला अनेक वर्ष फॅटी लिव्हरचा त्रास होता आणि त्यामुळे तो त्रस्त झालेला की आता मी करू काय. तर त्याला म्हटलं की बघ मिनिमम 1 मंथ औषधं घेतल्यावर ते पूर्ण आपण रिझॉल्व्ह करू शकतो, पण काही ज्या सवयी आहेत चुकीच्या, अल्कोहोल, स्मोकिंग, हे तुला क्विट करायला लागेल. सो ते सांगितल्यावर त्याला तो म्हणाला मॅडम तुम्ही सांगा मंत्रचिकित्सा मी फॉलो करेन. आणि मग तेव्हा त्याला अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः, अच्युत, अनंत, गोविंद ही सगळी विष्णूची नावं आहेत. सो विष्णू सहस्त्रनामामध्ये हे जे महत्त्व सांगितलं की हा जो श्लोक आहे त्यांनी उजव्या हाताला त्याला हात ठेवायला सांगितलेला आपल्या लिव्हरच्या पोझिशनवर आणि तो हात ठेवून त्याला सांगितलेलं की रात्री झोपताना मिनिमम 21 टाइम्स. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी 21 आकडा का? तर 21 आकड्याची टोटल 3 होते आणि त्यामुळे ती एनर्जी पॉवर त्यातनं डेव्हलप होते. आणि म्हणून तो हात ठेवून म्हणजे रेकी शास्त्रामध्ये आपण जसा हात ठेवतो तसा उजव्या बाजूला ठेवून तो मंत्र त्यांनी म्हटला आणि खरंच छान फरक दिसले. म्हणजे SGPT काउंट, SGOT काउंट म्हणजे औषधांनी तर कमी येतोच, पण त्याच्यापेक्षा 2-3 डिजिट प्रॉपरली आणखीन खाली आलेले दिसले. आणि सगळ्यात छान फरक काय दिसला की त्याला जी ॲसिडिटी, जळजळ हे जे होत होतं ते कमी झालं. म्हणजे आपण म्हणतो की वात, पित्त, कफ जे मेन आहेत, तर मी त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणते. की म्हणजे वात म्हणजे शंकर, ब्रह्मा म्हणजे कफाचा अधिपती आणि पित्ताचा अधिपती म्हणजे विष्णू. अच्छा, हे माहित नव्हतं मला. म्हणजे मी असा प्रत्येक गोष्टीला लिंक करायचा प्रयत्न करते, हे कसं असू शकतं. सो जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत ॲसिडिटी होतीये, म्हणजे इतकी जळजळ, ढेकरा, आपण म्हणतो ना सतत तोंडात कडू पाणी येते, मग त्या एका पेशंटला म्हणलं मला हा प्रयोग करायचा आहे, मदत करणार का? म्हटलं
कारण कुठेही ना एक सायंटिफिक स्टडी लागतो. आपण असंच क्लेम नाही करू शकत. सो काही 100 अधिक पेशंटवर जेव्हा आपण हे ट्रायल्स घेतो तेव्हा आपण गॅरंटेड सांगू शकतो की येस ह्यानी इफेक्ट होतो. सो त्याला विष्णू म्हणजे आता मला कळलं की आता ह्याच्यातलं पित्त वाढतंय, सो डाएट बदललं, पाणी कधी प्यायचं, कसं प्यायचं, झोपेच्या वेळा बदलल्या. त्याला सांगितलं की शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी तळहात तळपाय याला म्हणजे तेल लाव, आणि मग मंत्र पण सांगितला की तो रात्री झोपताना म्हणायचा होता 21 वेळेला. सो त्याला सांगितलं की तू त्याला विष्णूचा मंत्र सांगितला, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि त्याला म्हटलं की ते म्हणताना ना तुझं त्या व्हायब्रेशन्सवर लक्ष हवं. तो तू मनातल्या मनात नाही म्हणायचा आहेस, तो तू मोठ्याने म्हणायचा आहेस. कारण जेव्हा तुझ्या मुखातनं ते शब्द बाहेर पडतात, घरातल्या लहरी बदलतात, तुझ्या ब्रेनच्या व्हायब्रेशन्स बदलतात आणि आपोआप शरीरामध्ये फरक पडतो. आणि म्हणजे कसं असतं की ह्या गोष्टीला त्या व्हायब्रेशन्स निर्माण होण्यासाठी कसा फरक पडतो मला त्यांना समजवायला लागतं. कारण एखाद्याला सांगितलं तू असंच मंत्र म्हणायला लागतं, कोणी नाही करणार ना. मग त्यांना शिकवायला लागलं, म्हणजे त्यांना सांगायला लागलं की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आयुर्वेद काय सांगतं की त्याच्या कानात पहिले काय म्हणायचं, जीवेत शरदः शतम. म्हणजे तू हे बाळा तुला निरोगी आरोग्य मिळू दे आणि तू 100 वर्षाचं निरोगी आयुष्य जग. सो आपलं शास्त्र किती प्राचीन आहे की पण हे पुढे लोप पावत गेलं कारण संस्कृत भाषा होती ती थोडी कठीण होती. आणि मग पेशंटना क्युरिओसिटी वाढली की ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.